सई तुला माहिती आता इथं कोण येणार आहे? कोण? नाना पाटेकर ज्युनियर. हुशार आहे की नाही? नाना पाटेकर म्हटलं की मोठी रिॲक्शन आणि ज्युनियर म्हटलं की ज्युनियर रिॲक्शन. तर इथे येत आहेत आता ज्युनियर नाना पाटेकर ज्यांना झालाय मलेरिया आणि म्हणूनच उपचार घेण्यासाठी ते गेलेत वेगवेगळ्या ठिकाणी. बघूयात त्यांचा मलेरिया ठीक होणार का. आणि हा ढासू परफॉर्मन्स घेऊन येत आहेत निर्मिती त्यांच्या टीमचे जयवंत आणि प्रणव. एक मच्छर, चला एक मच्छर माणसाला चावतो. एक मच्छर चावला, मच्छर चावला, मच्छर चावला मला. काय होत नाही एका मच्छरमुळे. गालावर फोडी, पोटाला गाठी, डाग खच खुजली हो पाठीवरती. छातीमध्ये कळ, पोटात गडबड, लागले झुला बघा माझ्या पाठी. एक मच्छर, चला एक मच्छर माणसाला चावतो. एक मच्छर चावला, मच्छर चावला, मला कुणीतरी वाचवा. बाबा बाबा, जामदेव बाबा, जामदेव बाबा, फिरता फिरता बर्रा करतो जामदेव बाबा. सर्दी असो, खोकला असो, स्वाईन फ्लू असो, मलेरिया बरा करतो जामदेव बाबा. जामदेव बाबा, जामदेव बाबा. अरे हा जाम झाला. अरे रामदेव बाबा. नाही, मी जामदेव बाबा. हा काय अर्थात नाना पाटेकर. बाबा डोळा पूर्ण उघडा, मी ज्युनियर नाना पाटेकर. करू नको त्रागा, बस तुला शिकवतो योगा. आपली सांस अंदर लो, अब बहू को बाहेर छोडो. क्या कहा? काही नाही. तुझा प्रॉब्लेम काय आहे बोल बेटा. कसं सांगू बाबा, मला शांती पाहिजे. शांती? अरे तिला तर 2 दिवस झाले मी पण शोधतो आहे. 2 दिवसापासून कुठे गेली आहे काही कळत नाही आहे. कशी असेल, कुठे असेल काही कळत नाही आहे. बाबा चमत्कार झाला, डोळा उघडला बाबा. तो महिलांसाठी राखीव आहे. बाबा तसं नाही, अहो मला मनाची शांती पाहिजे. मनाची. बाबा तुमची शिल्पा आणि बिपाशा बरोबरची सीडी पाहिली मी. योग विद्येची. पण कसं सांगू बाबा, माझा काय प्रॉब्लेम आहे. चला एक मच्छर आदमी को मलेरिया करवा देता है. मला मलेरिया झाला बाबा, मला बरा करा. मी काय करू, कुठे जाऊ. तू तेल लावत जा. म्हणजे हे तेल घे, हे अंगाला लावत जा. एकदा का तू हे तेल अंगाला लावलंस की माणसाचा बेडूक होतो. आणि जेव्हा जेव्हा मच्छर तुझ्या समोर येईल तेव्हा तेव्हा तू जीभ बाहेर काढशील आणि मच्छर चावण्याआधी त्या मच्छराला चावून खाऊन टाकशील. बेटा शिकलास क्रॅश कोर्स, आता कॅश कोर्स. म्हणजे दे 5,000 रुपये. 5,000 नाही आहेत, मग दे माझं औषध परत. मी पुढच्या महिन्यात देईन पैसे. देख मेरी आंखों में सच्चाई. बरोबर आहे, करेक्ट आहे. तुझ्या डोळ्यात सच्चाई आहे, पण माझ्या डोळ्यात महागाई आहे. अरे या डोळ्याचा खर्च परवडत नाही म्हणून मी हा डोळा बंद करून ठेवलाय आणि एकाच डोळ्यावरती काम चालवतोय. आता तू पण सरकारी हॉस्पिटल मध्ये जा आणि तिथेही काही नाही झालं तर कलमवाली बाईकडे जा. मी येतो. हाताचा योगा चालू करा रे, म्हणजे वाजवा. रामदेव बाबा, रामदेव बाबा, रामदेव. कलमवाली बाईकडे जाऊन काय फायदा, तिचं तर लग्न झालंय. आणि आजकाल चांगल्या मुली मिळतात कुठे. मुली तशी ही मुलगी खूप सुंदर आहे, फार मस्त आहे. बघतो काय, बाजूला हो, चल बाजूला. मस्त है, सुंदर. ते म्हणतात ना, एक लड़की लड़कों को पागल एड़ा सटिया बना देती है. ऊंची सैंडल छोटे बाल, ओठ पे लाली गोरे गाल, सौने से एक माल, फिर भी उसके पीछे हजारों लाल. क्या हंसती है, क्या बात है. एक लड़की लड़कों को पागल बना देती है, मगर हाँ लड़कों गौर से सुनो, उन लड़कियों से बदला जरूर लेना. उनके ही मोहल्ले के 2 बिल्डिंग के बीच में फिर से फील्डिंग लगाना, क्योंकि एक लड़की ने तुम्हें पागल बना दिया है. लड़की का छोड़, मुझे मलेरिया से कौन बचाएगा, लेकिन कौन बचाएगा. फुसफुस चल इधर आ. मला सांग, तू धुरवाला आहे का डॉक्टर. सकाळी धुरवाला, इव्हनिंगला डॉक्टर आणि मध्ये मध्ये तर हे लोक मला पोलिओचा डोस पण द्यायला पाठवतात. कशाला. मग मलेरिया मुक्त मुंबईची आम्ही मोहीम हाती घेतली ना. मग मला सांगा, आतापर्यंत मुंबई मलेरिया मुक्त का नाही झाली, बोला चला. असं कसं, आता फक्त मोहीमच हाती दिली, अजून औषध कुठे हाती दिली.
अरे हा नक्की डॉक्टरच आहे ना. ए डॉक्टर मला सांग तुझी डिग्री काय आहे? माझी डिग्री BA LLB बिअर बॉम्बे 3x रिटर्न ट्रॉम्बे. ए, आता हे काय आहे? डिग्रीवरचा फोटो. तुमच्यासारखे डॉक्टर धुराची फवारणी व्यवस्थित करत नाही, मग मच्छर वाढतात, मग आम्हाला मलेरिया होतो. गप्पा बस. मलेरिया हा मच्छरमुळे होत नाही, तर परप्रांतीयांमुळे होतो. परत जर तू तरी वाजवलीस तर तू तरी राशील, नाही तर मी तरी. डॉक्टर डॉक्टर अहो मला सांगा, मच्छरांना सोडून मग काय परप्रांतीयांना मारायचं का? नाही नाही, त्यांना आपल्या घरी ठेवून घ्यायचं कामाला, स्वच्छता करायला. हा, स्वच्छता तोच साला प्रॉब्लेम आहे ना. 2 दिवस झाले ती पण नाही आली. कोण कलमवाली बाई? नाही काम होली बाई. अरे हा ज्युनियर नाना आहे का शायनी आहुजा? चल पटकन, वेळ नाही माझ्याकडे. इलाज का चल. चल. हे बघा, आय विल टेक युअर रक्त बट डोंट डू बोंबा बोंब. हा ए डॉक्टर रक्त कशाला? मग आजारपणामध्ये फरक असतो. फरक करतो. हात दाखव तुझा. येले खचक, येले तेरा खून, येले खचक, येले मेरा खून. चल अब ये खून इसमें मिला. चल ये तेरा खून मेरा खून. चल पहचान इसमें से मलेरिया का खून कौन सा और डेंगू का खून कौन सा है? हाँ चला, काटने वाले ने फर्क नहीं किया, तू कौन होता है फर्क करने वाला? ये भी हाथ बता. भाग गया डॉक्टर. याच्यावर उपाय आता एकच आहे, स्वतःच दुःख लपून दुसऱ्यांना हसवायचं. आणि हे हसवण्याचं पुण्याचं काम तुम्ही करत आहात, म्हणून हा ज्युनियर नाना तुम्हाला सलाम करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. वा नाना, धमाल होता तुमचा परफॉर्मन्स. पण बघूया तुमच्या टीमच्या प्रमुखांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. निर्मितीताई, जेव्हा तू नाना पाटेकरांचा बेरिंग घेतलं होतंस, म्हणजे मला असं वाटतं की फक्त मिमिक्री लेवलवर राहिलं आहे तुझं जयवंत. त्याच्यातले पंचेस आले नाहीत. रादर मला नाही आवडला हा परफॉर्मन्स. त्यामुळे, आणि माझ्या टीम मध्ये आहात त्यामुळे मी ठोकून ठाकून करून घेणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑल द बेस्ट. स्वप्नील सर. प्रणव आणि जयवंत, मला असं वाटतं की आपला फुबाईफूचा मंच आहे ना, तो दुग्ध शर्करा योगासारखा आहे. की दूध असतं त्याच्या आपल्या क्वालिटीज आहेत, आणि साखर असते त्याच्या आपल्या क्वालिटीज आहेत. त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे, त्या प्रूव्हन आहेत. पण इथे आम्हाला दूध आणि साखर नाही बघायचे, इथे आम्हाला दुधात साखर बघायची. आणि त्या दुधात साखर पडल्यानंतर त्या दुधाला जी गोडी येते ती गोडी आम्हाला इथे बघायची. सो ऑल इन ऑल आय थिंक आम्हाला तो जॉईंट परफॉर्मन्स दाखवा आणि ती धमाल करा, आणि तुमच्यात ते पोटेन्शियल आहे. सो मेक द बेस्ट ऑफ इट. गॉड ब्लेस यू. थँक्यू. दुग्ध शर्करा योग पुढच्या वेळेला नक्कीच येणार आहे. त्याच्या आधी आपण वळूया मार्क्स कडे. निर्मितीताई 7 गुण. स्वप्नील सर 7 गुण. आधीचे 16 आणि आत्ताचे 14, एकूण गुणसंख्या झाली आहे 30 गुण. क्या बात है. तेव्हा पुढेही अशीच धमाल आम्हाला बघायला मिळू देत. नाना, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.